माझ्या माहितीप्रमाणे भुमरे साहेब त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल याचा जन्म 1985 चा आहे, पण त्याला 1971 ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे। हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गप्पापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स संभाजीनगरात समृद्धी महामार्गाला गेलेली 23 एकर जमीन जिचं आजचं व्हॅल्युएशन 1150 कोटी रुपये आहे जवळजवळ। ही जमीन जुनी एका कुटुंबाची आहे। ही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने पडीक होती म्हणून ॲक्विजिशन केलेली आहे। पडीक जमीन होती, प्रतिबंधित मालक इथं होता। परंतु आता जी माहिती आहे की इथले खासदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे भुमरे साहेब त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल याचा जन्म 1985 चा आहे, पण त्याला 1971 ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे। हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गप्पापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स काही माझ्याकडे आलेले आहेत। तब्बल 1150 कोटी रुपये आहेत हे। आणि जो व्यक्ती 1985 ला जन्माला त्याचा हिबानामा 1971 ला झालेला आहे। हे मी म्हणत नाही, हे सरकारच्या पेपर्स मध्ये म्हटलेलं आहे। ऑफिशियली विभागीय आयुक्तालय, कलेक्टर ऑफिसचे जे संबंधित अधिकारी असतात या क्षेत्रातले त्यांनी त्याच्यात नोंद केलेली आहे। आणि मला असं वाटतं ठीक आहे, कोणाची जमीन असेल त्याचं ॲक्विजिशन झालं असेल त्याचा मोबदला सरकारला द्यावा लागतो, पण जे व्यक्ती इथं ज्यांच्याकडून हिबानामा करून घेतलेला जावेद यांच्याकडे देण्याचा तो घाट प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे ना। हा जावेद रसूल याचं नाव आधी संभाजीनगरला एका जमिनीच्या प्रकरणात आलं होतं हिबानामा। आता मला हे कळलं नाही, हिबानामा मुस्लिमांना करून देत असतात, हिंदू मुसलमानाला हिबानामा कधीपासून करून द्यायला लागले हा एक प्रश्न माझ्या मनातला आहे। आणि जो व्यक्ती 85 ला जन्माला त्याचा 71 ला जन्माच्या आधीच हिबानामा कसा झालेला ते वर्ष 2 वर्ष म्हणजे नाही, कमी नाही तर म्हणजे जवळपास 14 वर्ष जन्माच्या आधीच त्याला हिबानामा करून दिला आहे। याच्यातल्या ह्या मेन महत्वाच्या गोष्टी आहे। प्रशासनातला मस्तावालपणा, भ्रष्टाचाराचं हे एक नमुना दाखल उदाहरण माझ्या समोर आलेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री, माननीय राज्य रस्ते विकास मंडळाचे मंत्री एकनाथजी शिंदे, बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भात आणि त्यांचे सगळे सचिव यांना या संदर्भात मी कालच पत्र पाठवलेलं आहे। आणि हे पत्र मी तुम्हालाही देतो, त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे जे उपलब्ध आहेत तेही मी तुमच्या समोर सादर करतो। परंतु मला असं वाटतं मोठा अनियमितता, मोठी अनागोंदी संबंधित अधिकारी तपासले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि अशा पद्धतीने नेहमी हिबानामा कोण याला पोलीस एकदा जेलमध्ये का टाकत नाही हा माझा प्रश्न आहे। मागच्या केसमध्ये त्याला सोडलेलं आहे, अजून पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असून सुद्धा